माध्यमातून याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या 1.5 महिन्यापासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाच्या ठिकाणी आपण हे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। आपल्या आंदोलनाची परिणिती म्हणून 12 तारखेला मागच्या महिन्यामध्ये 12 तारखेला शिक्षण मंत्र्याला सभागृहात घोषणा करावी लागली आणि सांगावं लागलं की आम्ही यांना वाढीव टप्पा देण्यासाठी तयार आहोत। ही शिक्षण मंत्र्यावर दबाव पडण्याची जर कुठली म्हणजे कशामुळे झाला असेल तर ते केवळ आणि केवळ आपल्या शिक्षक समन्वय संघामुळे। त्याच्यासाठी आता आपल्याला केवळ शिक्षण मंत्र्याच्या घोषणेवर थांबायचं नाही, तर हे आंदोलन आपल्याला यशस्वी करण्यासाठी आणि काहीही झालं तरी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला GR घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपली संख्या दाखवणं गरजेची झालेली आहे। त्याच्यासाठी बांधवांनो आपण आपल्यामधला जोश दाखवायचा आहे। त्याच्यानंतर मी सविस्तर थोडीशी माहिती सांगणारच आहे की आता नेमकी सिच्युएशन काय आहे कशी आहे, पण त्याच्या अगोदर आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी घोषणा देऊया आणि आपले घरी बसलेले जे बांधव आहेत या बांधवांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आता काही कुठल्याही परिस्थितीमध्ये घरी न बसता या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे, कारण वेळ आहे निर्णायक। निर्णायक कशी आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे, पण तत्पूर्वी आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे। शिक्षक समन्वय संघाचा सर थोडं पलीकडे सर थोडं पलीकडे सर ना पलीकडे असं पलीकडे सध्याची लेटेस्ट सिच्युएशन सांगायची आहे। खरं तर आपल्या अनुदानाचा निर्णय हा गेल्याच आठवड्यात होणं अपेक्षित होता। शिक्षण मंत्र्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या, परंतु काही विभागाचे अधिकारी आणि काही विभागाचा मंत्री, एकाच मंत्र्याचा उल्लेख का करतो, या एका माणसामुळे आपली फाईल थांबलेली आहे। काल दिवसभर पुण्यामध्ये होतो, दिवसभर पुण्यामध्ये, कारण आतापर्यंत शिक्षण मंत्री काय सांगत होते की आमच्याकडे पुण्याहून फाईल आली नाही, पुण्याहून फाईल आली नाही। काल ज्या वेळेला आम्ही आयुक्त साहेबांसोबत दोन्ही संचालक साहेबांसोबत भेटलो, इव्हन मला उपसंचालक पुणे स्तरावरचे जे उपसंचालक आहेत या उपसंचालकांनी त्यांचे आदेश दाखवले, म्हणजे त्यांनी पाठवलेला अहवाल दाखवला आणि या अहवालामध्ये आपल्याला किती अनुदान लागतंय, किती आता नवीन शिक्षक वाढलेले आहेत। कारण काय झालं होतं, याचं म्हणणं आहे की शाळा वाढल्या, खरं तर आपलं म्हणणं काय आहे की शाळा आमच्या कुठेही वाढत नाहीत। जे शासन निर्णय आतापर्यंत अनुदानासाठी निर्गमित झालेले आहेत, या शासन निर्णयामध्ये ज्या शाळा आहेत तेवढ्याच शाळेला तुम्हाला अनुदान द्यायचं। हा, त्या शाळेमध्ये कर्मचारी वाढू शकतात। कर्मचारी कशामुळे वाढलेले असू शकतात, कारण ज्युनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज मधले 2 कर्मचारी भरले, अनुदान टप्पा मिळालेला आहे, पण उरलेले 3 कर्मचारी भरलेलेच नव्हते, ते आता भरले, त्याचे शालार्थ ID आता आलेले आहे, त्याच्यामुळे तिथलं बजेट थोडंफार वाढू शकतं। हा एक मुद्दा वेगळा होऊ शकतो, पण 63,000 जे शिक्षक आहेत, कारण आपली जी बैठक झाली होती सुरुवातीला शिक्षण मंत्र्यांसोबत,
त्याच्यामध्ये तब्बल 2.5 घंट्याची ती बैठक होती. त्याच्यामध्ये 63,000चा आकडा आला होता समोर. या 63,000 शिक्षकांच्या आकड्याच्या वरती जर जात असेल तर तुम्ही अनुदान देऊ नका. पण 63,000 मध्ये जर शिक्षक असतील तर तुम्ही कसं म्हणू शकता की शिक्षक वाढत आहेत म्हणून? म्हणजे वित्त विभाग हा चालबाजीपणा खेळतोय आणि आपल्या विभागाचा एक अधिकारी, मंत्रालयातला एक अधिकारी खरं तर जाणीवपूर्वक, या अधिकाऱ्याचं आपलं काहीच कुठंच हे नाही काय म्हणजे दुश्मनी नाही, परंतु दुश्मनी नसताना सुद्धा हा दुश्मनी काढल्यासारखा काढतो. त्याला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितोय, तू जर आमच्या विरोधातली दुश्मनी काढत असेल तर तुझ्या विरोधात वैयक्तिक दुश्मनी काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्यासाठी मात्र बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला जर खरंच वाटत असेल आता हे सरकार जाण्याच्या स्थिती म्हणजे कालावधी संपण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि या सरकारला जर वाटत असेल की आमचा प्रश्न निकाली निघून या कर्मचाऱ्याचा फायदा झाला तरच हे कर्मचारी आपल्याला मदत करतील, तर हे सत्य राहणार आहे. या लोकांनी आजच्या या शासनानं मनामध्ये पक्का ठरवलं पाहिजे. 63,000 जे शिक्षक आहेत, हे 63,000 शिक्षक जवळपास 6 ते 7 लाख मतावर परिणाम करू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही अधिक मतावर परिणाम करू शकतात. त्याच्यामुळं या गव्हर्नमेंटला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आमची ही मागणी मुकाटपणे मान्य करावी. बांधवांनो, याच्या बाबतीमध्ये फक्त एकच मी सांगल की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या आठवड्यात आपला निर्णय होणार आहे, पण कधी जर आपली संख्या वाढली तर त्याच्यासाठी घरबसल्या बांधवांना सांगा की काही झालं तरी उद्या, परवा, 13 सोमवार, मंगळवार, बुधवार पुढचा हे समोरचे 8 ते 10 दिवस फक्त शिक्षक समन्वय संघाला द्या. 100% आम्ही सांगतोय की आपला अनुदानाचा निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. 100% खात्रीशीर सांगतो. त्याच्यासाठी बांधवांनो, कोणी आता गप बसू नका. पुण्याची कालची फाईल पाहिली त्यानं सर सगळा बोजासहित किती निधी लागतोय, कसा लागतोय याच्या सहित फाईल पाठवलेली आहे. त्याच्यामुळं आपला निर्णय आता फक्त या स्तरावर राहिलेला आहे आणि त्याला जास्तीत जास्त 8 दिवसाचा कालावधी लागू देऊ शकतो. हे आमच्या सगळ्या समन्वयकाचं प्रामाणिक मत आहे. त्याच्यामुळं पुढचे 8 दिवस, हे 8 दिवस आणि पुढचे 8 दिवस असे 10 ते 15 दिवस फक्त आता द्या आणि अनुदानाचा मोठा निर्णय आपण घरी घेऊन जा, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. एवढंच मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं. यानंतर आमचे संतोष वाघ सर बोलतील. आपण जे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून हुंकार आंदोलन सुरू केलं दिनांक 16 ऑगस्ट पासून शासनाला आपण सांगितलं होतं 13 ऑगस्ट पर्यंत आपण जशा पद्धतीनं बोललात की टप्पावाढीचा निर्णय सभागृहामध्ये 12 जुलैला घेतला. आज 1.5 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. 12 जुलैला निर्णय घेतल्यानंतर शिक्षण खात्यानं तो प्रस्ताव तयार केला. काल मस्के सर पुण्यामध्ये होते. शिक्षण खात्याने प्रस्ताव तयार केला म्हणजे प्रस्ताव तयार करायला 1.5 महिना लागला असा भाग नाही. प्रस्ताव पहिल्याच आठवड्यात शिक्षण खात्यानं तयार केला. परंतु अर्थ खात्याकडून ज्या वारंवार सूचना केल्या जात होत्या त्या सूचनेच्या अनुषंगानं 2 ते 3 वेळ माहिती संचालक कार्यालयाकडून बोलावण्याचं काम शिक्षण खात्यानं केलेलं आहे आणि काल ती माहिती परिपूर्ण बजेट किती लागतं, पदं किती आहेत, हे सगळी माहिती अर्थ खात्याच्या सूचनानुसार शिक्षण खात्यानं तयार केली गेलेली आहे. म्हणजे जेणेकरून अर्थ खात्यात प्रस्ताव गेल्यानंतर आधीच जर त्यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव गेला तर अर्थ खातं त्याच्यामध्ये क्युरी काढणार नाही. या दृष्टिकोनातून शिक्षण खातं परिपूर्ण प्रस्ताव देण्याचं काम करत आहे. या अर्थ खात्यातून प्रस्ताव कॅबिनेटला जाईल मंजूर झाला म्हणजे आणि त्यानंतर GR निघणार आहे. आपल्याजवळ बांधव 20 ते 25 दिवस आचारसंहिता लागणाऱ्या राहिलेल्या आहेत. त्यामध्ये 3 ते 4 कॅबिनेट होतील. जर का पुढच्या कॅबिनेटमध्ये किंवा या कॅबिनेटमध्ये जर त्यांनी अर्थ खात्यानं मंजुरात देऊन निर्णय घेतला तर त्या निर्णयाला मंजुरातीला आणखी एक कॅबिनेट लागत असते. तो जर निर्णय झाला तर तो सरकारला बंधनकारक असतो. यांचं सरकार आलं तर त्यांना बंधनकारक किंवा दुसरं बदललं तर त्यांना बंधनकारक राहतो. असा निर्णय आपल्याला शिक्षण मंत्री देऊ इच्छित आहेत. परंतु अर्थ खात्याकडून वारंवार पदाच्या बाबतीत ज्या काही सूचना केल्या जातात, आता मस्के सरांनी सांगितलं आपल्याला 1160 कोटी रुपये जेव्हा 20-40-60चा टप्पा दिला त्यावेळी जे महाराष्ट्रामध्ये ह्या शाळा कॉलेज आहेत
या शाळा कॉलेजची संख्या आम्ही त्या ठिकाणी माननीय आयुक्त साहेब, शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री महोदय यांना जुळून दिलेली होती. संच मान्यतेनुसार कुठंही पदं वाढलेले नाही आहेत. पदं जे वाढलेले आहेत, जेव्हा आपल्याला पगार दिला गेला त्यावेळेस ज्या लोकांचे प्रस्ताव दाखल केलेले होते, शालात मिळाले नाहीत किंवा अप्रोल मिळालं नव्हतं, या पदांची वाढ झाली, तो फक्त तेवढा आकडा वाढलेला दिसतो. वास्तविक पाहता कुठल्याही शाळा वाढलेल्या नाही आहेत, पदं वाढलेले नाही आहेत. आणि संच मान्यता ही शासन करत असते. GR मध्ये उल्लेख असतो की संच मान्यतेमध्ये जेवढे पदं आहेत त्या पदांना वेतन देय राहील. मग एखाद्या शाळेमध्ये जर 10 पदं असतील, त्यांचे 6 पदं भरलेले आहेत आणि 4 पेंडिंग असतील, शाळात आले नसतील, नंतर 4 आले तर 4 पदं वाढले काय? संच मान्यतेनंतर ते 10 पदं आहेत ना. अशा पद्धतीनं आपण सांगितलेलं आहे. जर का या आठवड्यामध्ये हा प्रस्ताव अर्थ खात्याकडून पूर्ण झाला नाही, पुढच्या आठवड्यामध्ये जर निर्णय झाला नाही, तर या आंदोलनाला महाराष्ट्रभर आम्ही आणखी उग्र रूप देण्याचं काम करू. शाळा बंद करण्याचं काम जर पुढच्या आठवड्यात पडलं तर शिक्षक समन्वय संघाच्याकडून तसं आवाहन केलं जाईल. शाळा बंद करून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे जे काही सर्व शिक्षक आहेत महाराष्ट्रातले, ते गोळा झाल्याशिवाय राहणार नाही. यार चलो माहिती द्यापुरता पाऊस खुलला. माहिती द्यापुरता पाऊस खुलला. बरं झालं.